नमस्कार मित्रांनो, कसे आहात? गोष्टींच्या वाड्यावर नवीन गोष्ट ऐकायला तयार? चला मग, आज कोणाची गोष्ट ऐकायची? उम्म, उम्म, हा आवाज ओळखीचा आहे का तुमच्या? हं? गुणगुण गुणगुण करणाऱ्या मधमाशांचा आहे का? आजची गोष्ट आहे मधमाशांच्याच बाबतीत. मधमाशांना शांतपणे काम करता येत नाही का? त्या खूप महत्वाचं काम करतात म्हणून आवाज होतो? बघा बरं, काय काय करतात त्या? मधमाशा का गुणगुणतात? ही गोष्ट लिहिली आहे नबनीता देशमुख यांनी. चित्र काढली आहे जायनाब तांबावाला यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. आणि गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 3. अरे च्या, एवढा का आवाज करतायत त्या मधमाशा? ही त्यांची मित्रांना बोलवायची भाषा आहे की काय? की मध सापडलं म्हणून आनंदाने गाणं म्हणतायत त्या? मधमाशा विशेषतः मोठे भुंगे उडताना मोठा आवाज करतात. पंख वरखाली करताना हा आवाज निर्माण होतो. जेवढे पंख लहान तेवढे ते जोरात वर-खाली करावे लागतात. आणि उडताना जेवढे जोरात पंख वर-खाली होतात, तेवढा त्यांना आवाज मोठा होतो. मधमाशांच्या गुणगुणत उडण्याचा आणखी एक फायदा होतो. त्या परागकण वाहून नेतात. एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे. अगदी पोस्टमन पत्र वाटतो ना तसेच. फुलांवर पावडरसारखे जे बारीक कण असतात त्यांना परागकण म्हणतात. बिया तयार होण्यासाठी ते आवश्यक असतात. माशा या परागी भवनाच्या उत्तम वाहक आहेत. त्यांच्या या मदतीमुळेच भोवताली अनेक झाडं रुजतात आणि वाढतात सुद्धा. हे बारीक परागकण माशांच्या पायांना कसे चिकटतात? तर माशा ज्यावेळी मध शोषून घेण्यासाठी फुलांवर बसतात ना तेव्हाच. त्यांच्या अंगालाही ते चिकटतात. जेव्हा याच मधमाशा दुसऱ्या फुलाजवळ जाऊन नर्तन करतात, तेव्हा त्या हालचालीनं त्यांना चिकटलेले परागकण फुलांवर पडतात. मग ती माशी दुसऱ्या फुलांजवळ जाऊन तिथेही हे परागकण मागे सोडते आणि तिथले परागकण उचलून पुन्हा नव्या फुलाकडे जाते. हे चक्र असेच चालू राहते. मूळ झाडापासून दूर दूर अशी नवी रोपं रुजवण्याचं काम होतं. ते मधमाशांच्या या गुणामुळेच. तुम्हाला तुमच्या श्वासाचा आवाज ऐकू येतो का? तर बहुतेक वेळेला नाही. पण मधमाशांच्या श्वासाचाही गुं, 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 गुं असा आवाज येतो. कारण मधमाशीचं छोटं शरीर लहान लहान भागांचं बनलेलं असतं. जेव्हा श्वासासाठी आत घेतलेली हवा या उंच सखल भागातून वळणं घेत जाते, तेव्हा ही झुं, गुं, गुं असा आवाज करते. मजा वाटते आहे ना हे ऐकून? कसल्या भारी आहेत या मधमाशा. मधमाशांविषयी गमतीच्या गोष्टी. मधमाशा खूप काम करतात. हिवाळ्यात त्या 9 महिन्यापर्यंत जगतात, तर उन्हाळ्यात फक्त 2 महिने. नुसतंच काम एके काम करूनही त्या तरतरीत असतात. एक आश्चर्याची गोष्ट आहे. छोट्या माशांनी करायची कामं जर मोठ्या माशा करू लागल्या, तर त्यांच्या मेंदूचंही वय वाढायचं थांबतं. तो छोट्या माशांच्या मेंदूसारखं काम करायला लागतो. तुम्हालाही आता त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतंय का? माशाही चेहरे ओळखतात. अगदी आपण ओळखतो ना तसेच. चेहऱ्याचा एक एक भाग लक्षात ठेवत मग संपूर्ण चेहरा त्यांच्या लक्षात राहतो. तेव्हा त्यांना चिडवू नका. घातक कीटकांना दूर ठेवण्यासाठी वनस्पती कॅफीन नावाचे रसायन वापरतात. मधमाशांना मात्र एखाद्या फुलाची जागा लक्षात ठेवण्यासाठी ते उपयोगी पडते आणि दुसऱ्या वेळी त्या तिथे सहज जातात.
भुंगे हे मधमाशीपेक्षा मोठे असतात. ते छोट्या बिळात राहतात आणि त्यांना इतरांच्यात मिसळायला आवडतं. अनेक भुंगे डंख करत नाहीत. ते खूप कमी मध गोळा करतात. परागीभवन मात्र उत्तम करतात. बरं, आता ॲक्टिव्हिटी टाईम म्हणजेच प्रक्रिया करूया. हे करून बघा. एक कोणत्या फुलात मध आहे हे इतरांना सांगण्यासाठी मधमाशा नाचबोली वापरतात. आता तुम्हीही नाचाचा वापर करून तुमच्या मित्रांना काहीतरी सांगा. बघूया त्यांना कळतंय का? 2. मधमाशांसारखा आवाज काढा. तुमचे हात हलवा पंखांसारखे आणि बघा आवाज येतोय का? 3. मधमाशीचं घर म्हणजे मधाचं पोळं. हा अभियांत्रिकीचा उत्तम नमुना मानला जातो. का बरं? पोळ्यात असतात तसे षटकोन कागदावर काढा किंवा रिकामी खोकी घेऊन त्यापासून आकार बनवा. म्हणजे कदाचित लक्षात येईल तुमच्या. सोपं आहे का हे काम? कळेलच, करून बघा. 4. निरनिराळ्या फुलांचा वास घ्या आणि त्यापासून कसा वेगवेगळ्या चवीचा मध तयार होईल याची कल्पना करा.